नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आताच तुम्ही बघितलं असाल रेती खडी ना काय बोलतात खडी टाकले. आत्ताच डंपर आला होता कारण की थोडंसं बांधकाम करायचं आहे, आपल्याला कोबा करायचा आहे इथे आणि घरामध्ये थोडे चेंजेस करायचे आहेत. त्यामुळे काम चालू केलेलं आहे. प्रीतला आज फायनली म्हणजे सेकंड शिफ्टला बोलवलं आहे, जनरल शिफ्टला नाही. त्यामुळं दुपारचा वेळ आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सामान आणायचं आहे है ना. येस. तरी काल 2-3 दिवस चालू आहे. हे बघा इकडे ते काय बोलतात त्याला ब्लॉक सिमेंट ब्लॉक्स आणलेले आहेत. टोकळे आणलेत, आतमध्ये जरा फोडाफोडी केले. थोडं त्याला बसूया, काम करायचं. मला दाखवते मी आतमध्ये पूर्ण धुळं म्हणून 2-3 दिवस आपले ब्लॉग थोडे लेटच येतील. म्हणजे घरामध्ये काम चालू आहे आणि मी माझ्या बेडरूममध्ये त्यांना धुळा जास्त आहे घरामध्ये, मग त्रास नको व्हायला म्हणून मी बेडरूममध्येच असते. बाकी सगळे काम करत असतात. आता थोडा कमी आहे धुळा, काम चालू नाही केलं. 2 दिवसाआधी काम झालं, सगळं साफसफाई झाली. मिळेल तसं काम होणार. सुट्टी असेल तर मी घरी असेन आणि मग तसं मग काम करणार. तर मग कसं आहे, आपल्याला जसं हवं आहे तसं नाही होणार. त्याच्यामुळे मग थोडा वेळ घेतोय. पण सामान तर पाहिजे काम करण्यासाठी. गवंडी बोलवल्यानंतर येतीलच. सामान टाकतोय हळूहळू. काही गोष्टी आणायच्या तर जाऊन येतो मार्केटला. आता वेळ आहे दुपारचं, तर जेवढं काही सामान आणता येईल त्याला तो आणेल. मग परत तो 2 वाजता जाईल कामाला. कामाची माणसं अशी जसा वेळ भेटेल तशी कामं करतात. इकडे ब्लॉक्स आणलेत, आता मी तुम्हाला दाखवते कसं काय काम चालू केलं ते. तर इकडे पूर्ण असं कोबा करायचं आहे, लादी मारायची आहे एवढ्या एरियामध्ये पूर्ण. ओके, फायनली काम चालू केलं. येस है ना. येस. आई पप्पा पण आहेत मदतीला, मग काय टेन्शन नाही आहे. हा असतो, मी आपल्या बातमध्येच असते, धुळ्याचा त्रास नको व्हायला. तर चला नाश्ता करून घेते. सकाळ सकाळच त्या काकांनी रेती खडी आणून टाकली, मग नंतर कामांना सुरुवात. तर घरामधली ही भिंत काढलेली आहे समोरची पूर्ण, म्हणजे डायनिंग एरिया आणि हॉल आपला एक झालेला आहे. इकडे आपली एंट्री होती किचनमध्ये, ते पॅक करायचं आहे. एंट्री तिकडून आली आता, म्हणजे करायचं काम, जस्ट भिंत काढलेली आहे, बघू शकताय. हॅलो. ही पण भिंत काढली, ही पण भिंत बंद करायची. हां, ती काढले. सगळं चेंजेस केलं घरामध्ये. आईचं काय चालू आहे? आईचं डब्याची तयारी, जावयाच्या घेवडा साफ करते, कारण का त्याला कामाला जायचं आहे 1 वाजता. त्यामुळे नाश्त्याची तयारी झाली, नाश्ता वगैरे झाला आमचा. दाखवतो तुम्हाला की काम चालू आहे घरामध्ये फायनली. अजून खूप सारे चेंजेस आहेत, ते येत्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजणार. आता आमचे काका सुद्धा आलेले आहेत, माझे मुंबईचे काका. त्याच्यामुळे घरामध्ये पाहुणी सुद्धा आहेत, त्याच्यामुळे जास्त धुळ्याचं काम पण नाही करायचं आहे. हळूहळू जेवढं जमेल तेवढं. मेन म्हणजे प्रीतची सुट्टी पाहिजे. प्रीतला का करून घेणारा आमचा माणूस आमचे हे आहेत, हे ना. जसं त्याला वेळ मिळेल तसं काम करतोय तो. आणि ही भिंत तुम्ही बघितली असाल ना, मी साईडला क्लिप टाकेन. एकट्याने त्याने फोडली तेवढी आहे ना. कारण कामगार लावले असते तर अजून 2 दिवस एक्स्ट्रा वाढवले असते. आणि मिळत पण नाहीयेत माणसं. बाबांनी पण मदत केली, पप्पांनी पण मदत केली तेवढी. म्हणजे दोघांनी मिळून पहिले प्रीतनी सगळं फोडलं आणि मग थोडंसं राहिलं होतं ते पप्पांनी केलं. दोघांचे पण हात चांगलेच दमलेत ठोकून. कारण का कामगार मिळत पण नव्हते आणि मग ते अजून 2 दिवस 4 दिवस वाढवणार. त्यापेक्षा आपणच पटकन करू, म्हणजे तर हे मोकळं झालं. बाकीचं त्या दादाला काम सोपवलं की आपण मोकळं, है ना. कारण का आमच्या प्रीतचं आहे ड्युटी, त्याच्यामुळं काम आम्ही बहुतेक तरी देणार आहोत, म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर सगळं ते करून घेणार आम्ही त्यांच्याकडून, है ना प्रीत. तरी पण आपलं लक्ष हवंच कसं काय आहे ते. काय करणार, खूप काय करणार तुम्हाला येत्या ब्लॉगमध्ये मिळणारच आहे. म्हणजे बाळ येण्याच्या अगोदर सगळी तयारी, म्हणजे घर सेट करायचं आहे आपल्याला. काय रे, थोडं उशिरा चालू झालं. उशिरा पण आहे, ठीक आहे, सगळं प्लॅनिंग वाईजच चालू आहे, है ना. फिरून पण आले, इंटरनॅशनल ट्रिप पण केली, तिकडे पैसे दिले. मग आता हळूहळू जसं जमेल तसं, है ना. येस, नवरा हुशार आहे माझा. तर चला मी नाश्ता करून घेते आणि मग गोळ्या घ्यायच्या आहेत आणि मग जेवणाची तयारी करायची आहे. आता वाजले 10:15 झालेले आहेत, लगेच टाइम निघून जाईल, है ना. आणि आमचं हे थोडं काम थोडं हे चालूच आहे, है ना. थोडं काम. आणि आधीच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की मी क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग करणार आहे, पण अचानक घराचं सगळं काम निघालं, त्याच्यामुळे तो ब्लॉग थोडा पुढे ढकलला मी. कारण की प्रीत पण पाहिजे माझ्यासोबत, पण त्याला वेळ नाहीये, म्हणून मी विचार केला नंतर कधीतरी शूट करेन. तो क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग मी पुढे करेन. ओके. उन्हाळा सुरू झाला की आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम होतोच. आता जस्ट होळी झाले तरी पण पाणी एकदम बारीक येतं. आणि आता घरामध्ये काम करायचं आहे, म्हणजे अजून पाणी हवं आहे. खालची टाकीमध्ये पाणी चढवलं आहे
हे बघा, ही आहे 1000 लिटरची टाकी. बघूया किती भरलंय. वरती पण आहे. दिसतंय असं पाणी येते. थोडा थोडा फास्ट आहे तर थोडं थोडं कमी येते. आता गेला असं पाणी भरावं लागतं. तरी आमच्याकडे बरं तरी आहे इकडे, जिथे मी नवीन घर बांधले. माझ्या माहेरी तर एवढा पाण्याचा प्रॉब्लेम आहे काय विचारूच ना. अजूनपर्यंत सॉल्व नाही झाला. म्हणजे मी लहानपणापासून मी विहिरीवरून पाणी आणायचं, अजूनही तशीच कंडिशन आहे तिकडे. गावाकडे उन्हाळ्यामध्ये खूप जास्त पाण्याचा प्रॉब्लेम होतो. चला टाकी बघायला आले होते. भरेल तरी 1 तास लागेल तिला भरायला. कधी लावली आम्ही 8 वाजता लावले, तरी हळूहळू भरतीये ती. आईच्या चालू आहेत भाकऱ्या. असे लाटून भाकऱ्या करते तरी पण ती फुगले ग. हॅलो काय ही भाकरी प्रीतची आणि आईची ही भाकरी लालवाली. 2 प्रकार चालू आहेत सध्या. 2 बस झाले आणि म्हणजे एकच खाल्यानंतर पोट भरतंय. पलटू का ग? आईने कशीही भाकरी लाटली तरी पण ती फुगते. आता माझा हात लागला, फुगल की नाही बाय? तिचं गेली फुटली ती बघ. अगोदरच फुगली. ओके. आईचा मानेचा पट्टा घामाघूम किचन मध्ये गरम होते ना. सुरुवात आता. ओके. अशा लावलेल्या आहेत भाकरी आईने. आज जेवायला काय? जेवायला मच्छी आणले काकांनी मच्छी आणलेली आहे. तर आणलेली आहे आईस्क्रीम. कोणी आणली? काकांनी आणले. अरे वा, माझ्यासाठी. लाडकी. मी घरातली लाडकी आहे म्हणून माझ्यावर जास्त प्रेम आहे म्हणून आईस्क्रीम आणले. आता माझ्या नंतर छोटे जावई पण आता लाडकीच झालेत ना, त्याला पण आवडते. पाहिजे मग. खाणार का? खाणार, नक्की खाणार. ठेवून दे फ्रीज पण मध्ये. तुला तर सर्दी झाली ना. सर्दी झाले, सर्दीला तोड आईस्क्रीम असते. मग आईची भाकरी सुद्धा झालेली आहे. आणि घरामध्ये खूप जास्त पसारा आहे. आई लाटून केलं त्याच्यामुळे पीठ लागलं असेल त्याला. आणि घरामध्ये पसारा आहे बघा. पसारा खूप सारा आहे. सगळं धुळा धुळा आहे पण बऱ्यापैकी आम्ही कव्हर केलाय. चालू आहे काम. आणि पुढच्या ब्लॉग मध्ये थोडासा पसारा दिसेल तुम्हाला, तर जरा ऍडजस्ट करून घ्या. आईची चालू आहे जेवणाची तयारी. तिकडे मच्छी आणली. कसली मच्छी आहे आई? ससा मासा. ससा मासा, काय माहित नाही कटला मासा, जिताडा मासा. तर आज आहे मच्छी आणि भात. म्हणजे कालवण करणार आहेस ना? फ्राय करशील ना? फ्राय करते ना, रस्सा बनवते. मच्छीचं आणि माझं काय कनेक्शन नाहीये तेवढं, त्यामुळे मच्छीचं आईच करते. आजकाल खायला लागले. आता काय करणार, नवराच एवढा भेटलाय भारी. इलाज नाही आता. इलाज नाही. पण पहिले 3 महिने आई मी खाली ना बऱ्यापैकी. म्हणजे मी स्वतःवर माझा विश्वास होता की मी तुकडी खायला लागले. 2-2, 3-3 तुकड्या खायचे पहिले 3 महिन्यात. लोकांना काही जात नाही, मला सगळं जात होतं. स्पेशली मच्छी. म्हणजे मी मला जी गोष्ट नाही आवडत होती ती मी गोष्ट खाली. आणि 3 महिन्यानंतर नॉर्मल आली. परत ती नाही मच्छी खाली. चला डब्याची तयारी झाली ऑलरेडी. भाकरी झाली आणि आज घेवडा फुकट आहे ना. आता आई फक्त कालवण करते की झालं. फ्रीज जाणार 1 वाजता कामाला. चला बाय बाय. हॅलो, बाय बाय. बॅक टू वर्क. बाय. ऊन लागते चांगलाच. टाइम खत्म हो गया. गाडी तापली असेल. बाय.